बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. लोकशाही जिंदाबाद 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 लोकशाही जिंदाबाद 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 लोकशाही जिंदाबाद 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 भारतीय संविधान जिंदाबाद 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 भारतीय संविधान जिंदाबाद 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 लोकशाही जिंदाबाद. एकाने सूचना द्या. जिंदाबाद जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. भारतीय संविधान जिंदाबाद 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 लोकशाही जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. चले जाओ चले जाओ चले जाओ चले जाओ. इधर से बोल अल्लाह बोल. सीना तान के अल्लाह बोल. अरे डंडा दो के अल्लाह बोल. बोल मेरे भैया अल्लाह बोल. मोदी के नाम पे अल्लाह बोल. हेलो हेलो पे अल्लाह बोल. सीधा जरा मार के अल्लाह बोल. अरे पवार के नाम पे अल्लाह बोल. अरे बोल मेरे भैया अल्लाह बोल. अरे यहाँ से बोल अल्लाह बोल. अरे वहाँ से बोल अल्लाह बोल. अरे वहाँ से बोल अल्लाह बोल. बोल मेरे भैया अल्लाह बोल. मोदी के नाम पे अल्लाह बोल. मोदी के नाम पे अल्लाह बोल. अरे सब मिल के अल्लाह बोल. सब मिल के अल्लाह बोल. सब मिल के अल्लाह बोल. जय से बोल अल्लाह बोल. बोल मेरे भैया अल्लाह बोल. मोदी के नाम पे अल्लाह बोल. हेलो हेलो पे अल्लाह बोल. सीधा जरा मार के अल्लाह बोल. अरे पवार के नाम पे अल्लाह बोल. अरे बोल मेरे भैया अल्लाह बोल. अरे यहाँ से बोल अल्लाह बोल. अरे वहाँ से बोल अल्लाह बोल. अरे वहाँ से बोल अल्लाह बोल. बोल मेरे भैया अल्लाह बोल. मोदी के नाम पे अल्लाह बोल. मोदी के नाम पे अल्लाह बोल. अरे सब मिल के अल्लाह बोल. सब मिल के अल्लाह बोल. सब मिल के अल्लाह बोल. जय से बोल अल्लाह बोल. सब मिल के अल्लाह बोल. मीडिया लेके अल्लाह बोल. मीडिया लेके अल्लाह बोल. मीडिया लेके अल्लाह बोल. अरे मेरे बोल मेरे भैया अल्लाह बोल. सामने वाले भैया अल्लाह बोल. पीछे वाले भैया अल्लाह बोल. पीछे वाले भैया अल्लाह बोल. आगे वाले भैया अल्लाह बोल. पीछे वाले भैया अल्लाह बोल. अरे कामगार भैया अल्लाह बोल. अरे कामगार भैया अल्लाह बोल. अरे किसान भैया अल्लाह बोल. अरे किसान भैया अल्लाह बोल. मेरा बहना अल्लाह बोल. ओ मेरी बहना अल्लाह बोल. हा मोर्चा हा इंडिया आघाडीचा मोर्चा आहे. यामध्ये सोनम वांगचुक हे पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत. जगाच्या पाठीवर त्यांचं कार्य नोंदलं गेलेलं आहे आणि त्यासारख्या भारतीय जनता पक्षानं आपल्या अर्जेंटिनामध्ये स्वतंत्र लडाख राज्य ही घोषणा केली होती, पण ती घोषणेचं पूर्तता त्यांनी लोकसभेनंतर केली नाही. म्हणून शांततामय चाललेल्या लढ्यामध्ये सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली. याचा पहिला आम्ही इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करतो. त्याचबरोबर वांगचुक यांची सुटका करावी आणि या देशाईमध्ये हुकुमशाही जी आणू पाहत आहेत नरेंद्र मोदी याला आमचा पूर्णपणे विरोध आहे.
त्यामुळे ही लढाई या मोदींच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या फॅसिझमच्या विरुद्ध आहे. महाराष्ट्रामध्ये जे जनसुरक्षा विधेयक पास केलं आहे हे विधेयक आता ज्या पद्धतीने भाषण सुरू आहे, भाषणावर बंदी, व्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी, म्हणजे देशाला स्वातंत्र्यानंतर परत पारतंत्र्य घालायचं काम हे भारतीय जनता पक्ष करत आहे. भारतीय जनता पक्षाचा अर्जंटच असा आहे की अध्यक्षीय पद्धत आणायची, या देशाची लोकशाही संपवायची आणि संविधानाचा मोठा झटका लोकसभेला पडल्यामुळे ते हळूहळू कायदा करतात. या सगळ्या कायद्याला सर्व नागरिकांनी एकत्र येऊन त्याला विरोध केला पाहिजे. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालं, पक्ष फोडले, पक्ष फोडायचं काम केलं, पैसा संपत्तीचा वापर केला, आता विचारवंतांच्यावर घाला घालायचं काम चालू. पण विचारवंतांच्याकडे फक्त विचार आहेत, चांगले विचार आहेत, फुले शाहू आंबेडकरांचे विचार आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत. त्यांच्याकडे पैसे नाहीये, त्यामुळे ते आम्हाला काय करू शकत नाहीत. त्यामुळे सामान्य लोकांचं नेतृत्व हे एक ना एक दिवस या भारतीय जनता पक्षाचा बुरका फाडल्याशिवाय राहणार नाही. इंडिया आघाडीच्या वतीने आज कोल्हापूर येथे केंद्राच्या मोदी सरकारनं सोनम वांगचुक यांना संविधानातल्या सर्व ज्या तरतुदी आहेत त्या बाजूला ठेवून अटक केलेली आहे आणि ती सुद्धा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केलेली आहे. सोनम वांगचुक यांनी भाजपनं जे निवडणूक जाहीरनाम्यामध्ये आश्वासनं दिली होती की तुम्हाला लडाखला आम्ही राज्याचा दर्जा देऊ, त्याचबरोबर 6व्या परिशिष्टामध्ये तुमचा समावेश करू, या 2 आश्वासनं दिलेली होती. परंतु ही दोन्ही आश्वासनं भाजपनं आपल्या सवयीप्रमाणे पायदळी तुडवलेली आहे. मतं घ्यायची आणि सगळी आश्वासनं पायदळी तुडवायची, हा गेल्या 11 वर्षामधला भाजपचा इतिहास आहे. सोनम वांगचुक हे अत्यंत सत्याग्रह करत असताना, महात्मा गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून शांततामय सत्याग्रह करत असताना त्यांना अटक करण्यात आली आणि अटक करून अज्ञात स्थळी त्यांना ठेवण्यात आलं. याबद्दल या देशामध्ये लोकशाहीच्या मार्गानं मागणी करणं, संविधानाची अंमलबजावणी करा अशी मागणी करणं हा देशद्रोह ठरवण्यात आलेला आहे. आणि म्हणून इथून पुढे जो नागरिक, जी संघटना, जो राजकीय पक्ष संविधानाच्या तरतुदींची अंमलबजावणी करा असं म्हणेल त्या प्रत्येकाला या राजद्रोहाच्या आरोपाखाली हे सरकार छळणार आहे. त्याची चुणूक आता आपल्याला दिसलेली आहे. आणि म्हणून जनतेला जागं करण्यासाठी संविधान हे कर्णाला जसं कवचकुंडल होतं तसं संविधान हे सामान्य माणसाला असलेलं कवचकुंडल आहे आणि ते कवचकुंडल काढून घेण्याचा प्रयत्न या निमित्तानं मोदी सरकारनं केलेला आहे. सोनम वांगचुक यांची सुटका झाल्याशिवाय भारतातला नागरिक बंद होणार नाही, थांबणार नाही. कोल्हापुरामधली आज सुरू झालेली चळवळ सोनम वांगचुक यांची सुटका झाल्याशिवाय थांबणार नाही, ती तीव्र केली जाईल, हा इशारा आम्ही या निमित्तानं देतो आहोत. मीडिया लेके अरे मेरे बोल मेरे भैया, सामने वाले भैया, पीछे वाले भैया, पीछे वाले भैया, आगे वाले भैया, पीछे वाले भैया, अरे कामगार भैया, अरे कामगार भैया, अरे किसान भैया, अरे किसान भैया.